केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीला पत्र पाठवलेलं आहे। पक्ष घटनेमधील बदलांसंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण मागवलंय। पक्षामध्ये झालेले बदल हे प्राप्त झालेले नाहीयेत असं आयोगाचं म्हणणं आहे। वैध कागदपत्र प्रस्ताव हा सादर करा असे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर काय नेमके निर्देश दिलेले आहेत आपण एकदा पाहतोय। निवडणूक आयोगाचं 27 जुलैला राष्ट्रवादीला पत्र गेलंय। राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना हे पत्र पाठवलं गेलंय। पक्ष घटनेमधील बदलांसंदर्भात कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले। अठ्ठावीस फेब्रुवारी 2026च्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावात केवळ कलम 18(1) मध्ये दुरुस्तीचा उल्लेख आहे। राष्ट्रवादीने कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्ये सुद्धा बदल केलेत। या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झालेले नाहीयेत। या बदलांची या संदर्भातली वैध कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा असे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेत। तर ही कागदपत्रे नेमकी कोणकोणती आहेत ती सुद्धा आपण पाहूयात। कलम 6 पक्षाचे घटक कोणकोणते आहेत? त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय कार्यकारिणी समिती। कलम 7 प्राथमिक सदस्यत्व कसं आणि कुणाला दिलं जातंय त्या संदर्भातली कागदपत्र मागितलेली आहेत। तसंच पक्षाचा प्राथमिक सदस्य कुणाला मानलं जातं या संदर्भातली सुद्धा विचारणा करणारी कागदपत्र मागितली आहेत। कलम 12 राष्ट्रीय कार्यकारिणी कोणती आहे? कार्यकारिणीमध्ये कुणाचा समावेश होतो? कलम 32 कलम 36 मध्ये नेमकं काय आहे या संदर्भातली कागदपत्र आयोगानं राष्ट्रवादीकडे मागितलेली आहेत। वर्षभरामध्ये अशा पद्धतीची अनेक पत्र निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांना, आमच्याच पक्षाला असं नाही इतरही पक्षांना ती येत असतात आणि त्या अनुषंगानं हा नियमित पत्रव्यवहार हा निवडणूक आयोगाच्या बरोबर होत असतो। त्यामुळं निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष यांच्यामधला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरचा तो भाग आहे। याच्या पलीकडं त्या पत्राला फारसं काही महत्त्व नाही।